स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रभाग रचना अंतिम झालेली असताना आता भाजपकडून प्रभाग रचनेमध्ये बदलाची मागणी होते आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरच भाजपकडून प्रभाग रचनेमध्ये बदलाचं सुतोवाच केलं जात आहे। इच्छुकांना त्यामुळे मात्र निश्चितच धाकधूक वाढलेली दिसते। ज्या चुका या मागच्या सरकारने केल्या, जाणीवपूर्वक राजकारणाकरता आपल्या सोयीचे वॉर्ड तयार केले। चंद्रशेखर बावनकुळेंचं हे सुतोवाच महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची चिंता वाढवणार आहे। नाशिक दौऱ्यावर असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंनी पुन्हा एकदा प्रभाग रचनेत बदलाचा पुनरुच्चार करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला। ज्या चुका या मागच्या सरकारने केल्या, जाणीवपूर्वक राजकारणाकरता आपल्या सोयीचे वॉर्ड तयार केले, ते वॉर्ड चुकीचे आहे। ते इलेक्शन कमिशनच्या नियमाप्रमाणे झाले पाहिजे, राज्य निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे झाले पाहिजे, याकरता आमचं भांडण चालू आहे। दरम्यान निवडणुकीपूर्वी प्रभाग रचनेत योग्य बदल होईल असं सांगितलं जात असल्यानं इच्छुकांची मात्र पंचायत झाली आहे। महापालिका किंवा कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी वर्ष दोन वर्षाआधीच तयारी करावी लागते, तशी अनेकांनी तयारीही केली। त्यामुळे पुन्हा प्रभाग रचना बदलली आणि प्रभागांची पुन्हा मोडतोड झाली तर इच्छुकांच्या अडचणी वाढणार आहेत। या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो, कारण भारतीय लोकशाहीप्रमाणे जनता मालक आहे आणि तुम्ही सगळे नोकर आहात आणि तुम्ही कोणत्या मूर्खांच्या नंदनवनात फिरताय, तुम्ही जनतेला न विचारता वाटेल तसं वागताय, असं या 288च्या 288 आमदारांसाठी आमचं म्हणणं आहे आणि याचा आम्ही कडक शब्दात, तीव्र शब्दात निषेध करतो। बावला बावलीचा खेळ थांबवा। एकंदरीत सत्ता बदलली की निर्णय बदलणं हे नित्याचंच बनलंय, पण कुठलेही निर्णय घेताना आणि त्यात बदल करताना केवळ राजकीय फायद्याचाच नव्हे तर जनहिताचाही निर्णय होणं गरजेचं आहे। नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या क्षणाला आणखी एक मोठी बातमी येते ती म्हणजे